विद्यार्थी मित्रो, हे बघा, आता आपलं या ठिकाणी ओरिजिन आणि इव्होल्यूशन ऑफ लाईफ या धड्यामध्ये आपला तासिक आता या ठिकाणी आपला चालू आहे. 13वा पिरियड आपला चालू आहे, बरोबर आहे. तुम्हाला यापूर्वी मी कल्पना दिली होती की हा धडा संपल्यानंतर मी परीक्षा घेणार आहे म्हणून सांगितलं होतं. ऑनलाईन परीक्षा घेणार आहे आणि तुम्हाला प्रश्नपत्रिका मी देणार आहे. त्या टायमिंगमध्ये तुम्ही प्रश्न सोडून उत्तरपत्रिका तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा टाकायची आहेत, बरोबर आहे. नसेल तर मला या ठिकाणी आपण काहीतरी मार्गाने या ठिकाणी प्रश्नपत्रिका टाकल्यानंतर तुम्ही ते सॉल्व करून मला दाखवायचं आहे, हेही लक्षात घ्या. आणि तुम्हाला या धड्याच्या संदर्भामध्ये असेल कोणते असेल तर तुम्हाला यापूर्वी मी तुम्हाला कल्पना दिली की माझं मोबाईल नंबर, बरोबर आहे, व्हॉट्सअप नंबर आहे 9422072105. हा नंबर तुम्ही लिहून ठेवा असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही लिहून ठेवलेली आहे, मला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर आणखीन एक नंबर आहे 7755979796. हा कॉलिंगचा आहे. दोन्ही नंबरवरून, ज्या नंबरवरून लागलं त्या नंबरवरून मला प्रश्न तुम्ही आपल्या विषयाच्या संदर्भामध्ये काही समस्या असतील तर विचारणे. लक्षात आला, बरोबर आहे. आज हा धडा साधारणतः कंप्लीट होऊन जाईल. उद्या वाटलं तर तुम्हाला प्रश्नपत्रिका मी त्याच्यावर टाकून देतो. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका टाकतो आणि ती प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व करायची आहे. आणि सॉल्व करून मला त्या ठिकाणी प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्या व्हॉट्सअपवर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा टाकून द्या. मान्य आहे तुम्हाला? हे पुन्हा पुन्हा सांगायची तुम्हाला गरज होऊ नये. वाटलंच तर तुम्हाला मोबाईल नंबर आणखीन लिहून घ्यायचं असेल तर परत एकदा लिहून घ्या तुम्ही. इथे या ठिकाणी नंबर देतो तुम्हाला, या ठिकाणी माझा, बरोबर आहे. हे बघा, 94 सॉरी, एक मिनिट, हा 22चा आकडा आहे. 072105 हा कॉन्टॅक्ट करायचा तुम्ही नंबरनं मला. लक्षात आलं? आणि नेहमी संपर्कात राहा. आणखीन याच्या अगोदर तुम्हाला आणखीनसुद्धा सांगितले की यूट्यूबवर तुम्ही जर गेलात, डॉक्टर अकबर बायोलॉजी असं जर तुम्ही उल्लेख केला तर तुम्हाला त्या ठिकाणी यूट्यूबवर खूप आपले पूर्ण चॅप्टर आपल्याच विषयाचे मिळतील. दुसऱ्याचे बघायची आवश्यकता तुम्हाला नाही. ओके, चला असो. आता आपण या ठिकाणी पिरियड नंबर 13वा पिरियड आपला धडा आहे ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. याच्यामध्ये आपण या ठिकाणी मानवी उत्क्रांती, ह्युमन इव्होल्यूशन हा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे. याच्या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे ह्युमन इव्होल्यूशन कशाला म्हणतात, मानवी उत्क्रांती कशा पद्धतीने झालेली आहे, काय त्याचे वेगवेगळे ग्रुप पडलेले आहेत ते या ठिकाणी दिलेले आहे, बरोबर. हे इथपर्यंत सांगितलं आहे तुम्हाला. आता बघा, या ठिकाणी इथं टेबल दिलेलं आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आता हे टेबलच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी काय सांगतंय हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, हा टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. टेबलवर या ठिकाणी याच्यामध्ये काय आहेत तर मुद्दे ते समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. ओके, चला. आता बघा, या ठिकाणी टेबलमध्ये एक असं कॉलम दिलेलं आहे हेड. आता हेड म्हणजे काय हो? हेड म्हणजे इथं डोकं असं होत नाही, बरं. हेड म्हणजे मुद्दे, बरोबर. एक कॉलममध्ये मुद्दे दिलेले आहेत त्या ठिकाणी आणि दुसऱ्या कॉलममध्ये नंतर काय केलेलं, सगळे बाकीच्या कॉलममध्ये काय केलेलं आहे ते ह्युमन स्केलेटनचे फॉसिल, ज्याला आपण म्हणतो की मानवी हाडांचे सांगडे, बरोबर आहे. बघा, आता या ठिकाणी सांगतो. आता हे मानवी हाडांचे सांगडे इथून आहेत. ड्रायोपिथिकस, रामापिथिकस, ऑस्ट्रालोपिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, नेंदरथाल आणि होमो सेपियन, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे मानवी उत्क्रांती कशी झाली म्हणून. तर याला पुरावा असा आहे की हे स्केलेटन जमिनीच्या खोदकामामध्ये सापडले, जमिनीच्या लेअरमध्ये, खडकांच्या जमिनीच्या खडकांच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली हे स्केलेटन सापडले किंवा बर्फांच्या खाली त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो. कित्येक वर्षानंतर ते तसेच होते. मग तो स्केलेटन आज कुणालाच लागू पडत नव्हता. ते स्केलेटन जर बघितलं आपण माकडाचं आहे का म्हणलं तर माकडालाही लागू पडत नव्हतं, कारण त्याला मॅच करून बघितलं.
माणसाच्या स्केलेटनला आहे का तेही मॅच होत नव्हतं. म्हणजे मात्र सुरुवातीला अगोदर हे जे आहे हे ड्रायोपिथिकस, रामापिथिकस, ऑस्ट्रॉलोपिथिकस, होमो हॅबिलिस, होमो इरेक्टस, निंदरथल आणि होमो सेपियन्स हे सगळे जे आहेत तर हे कसे होते माहिती आहे का, एका क्रमाने या ठिकाणी क्रम होता. यांच्यामध्ये काय होतं, ड्रायोपिथिकसमध्ये हा स्केलेटन सापडल्यानंतर हे बघा इथं दिलेलं आहे अपीरन्स. हे कसं होतं त्यानं सांगितलेलं आहे. अपीरन्स म्हणजे त्यानं कसं होतं, स्वरूप कसं होतं त्याचा मुद्दा, अपीरन्स माकडासारखं होतं म्हणलं त्यानं ते. मात्र हे कसं होतं, हे स्केलेटन 100% माणसासारखंही नव्हतं, माकडासारखंही नव्हतं. मात्र 90% गुणधर्म हा स्केलेटन काय दाखवत होता, माकडांचे दाखवत होता आणि 10%च फक्त माणसाचे कॅरेक्टर दाखवत होते हे स्केलेटन, हाडांचा सांगडा. तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतो ते. आता ड्रायोपिथिकसला आपे लाईक म्हणलेलं आहे, आपे पूर्ण म्हणलेलं नाही. आपे म्हणजे टेललेस मंकी, शेपूट नसलेला माकड असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं का म्हणतो, त्याच्या सारखा संबंध आहे ना. जर माकडासारखं जर म्हणलं असतं तर ते माकडाचंच आहे आपण म्हणतो आपण ते, त्याच्यात काय ना बोलते. मात्र हा स्केलेटन माकडाला मॅच करून बघितला आपेला तर 100% लागू पडत नव्हता, मात्र 90% पडायचा आणि 10% नाही. मुद्दा बघा लक्षात घ्यायचा. आता नंतर आता पुढे रामापिथिकसमध्ये बरोबर आहे, हे अपीरन्स कसं दिसत होतं, मॅन लाईक म्हणते त्यांना, मानव नाही माणसासारखं, बरोबर आहे. आता या ठिकाणी कसं होतं माहिती आहे का, 40% माणसासारखं दाखवत होतं गुणधर्मेनं आणि 60% माकडासारखे. लक्षात आलं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ऑस्ट्रलोपिथिकस. ऑस्ट्रलोपिथिक म्हणजे कनेक्टिंग लिंक बिटवीन अपे अँड मॅन, माणूस आणि माकडांच्या दोघांच्या मधली स्टेज, दोघांची कॅरेक्टर दाखवायचे ते, मानवाचे अर्धे आणि माकडाचे अर्धे. म्हणजे किती आलं, 50-50% इथं आला. आता लक्षात आलं काय म्हणतो, 50-50% मानवाचे आणि माकडाचे गुणधर्म दोघांची बरोबर दाखवला आले त्या ठिकाणी थोडे थोडे. आता ते कसे होते ते कॅरेक्टर, आता खूप डिटेलचा विषय आहे, आपल्याला तेवढं काही करायचं नाही, बरोबर. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर ते कसं लिहायचं ते तुम्हाला नंतर सांगतो. आता बघा या ठिकाणी ह्याच्यानंतर आता बघा होमो हॅबिलिस. आता होमो हॅबिलिस म्हणजे आता हँडीमॅन, हँड लाईक मॅन. इथपर्यंत माणूस हे काय करत होता, चारही पायावर चालत होता. मात्र आता काय झालं, हातांचा इथे वापर करणे सुरू झालं. म्हणजे काय हो, हातांचा वापर सुरू करणे म्हणजे चालण्यासाठी पायांचा उपयोग करणे. लक्षात आलं काय म्हणतो, म्हणजे हातांचा वापर कशासाठी, हाताचीसाठी जे काम करत होते, मात्र जे काही चालण्यासाठी हातांचा उपयोग होत होता ते नाही. आता पुढे बघा होमो इरेक्टस. आता इथं काय म्हणतंय, आपे मॅन, माकड आहे परंतु माणसासारखा आहे पूर्णपणे. कसा आहे त्या ठिकाणी माणसासारखा, त्याचं होमो इरेक्टसमध्ये ही त्याची पाठ जी आहे ना सरळ आहे. अगोदर काय करत होतं माकडाचा बघा, 2 पाय 2 हातावर चालायचं ते उड्या मारत त्या ठिकाणी. मात्र इथून काय झालं, इथं माणूस टाईट झाला, बरोबर. टाईट झालं म्हणजे इथं आकृती दिलेली आहेत बघा, इथं बघा, इथे हे बघा, हे आकृत्या दिलेल्या आहेत का, आहे का. अगोदरचा मान कसा होता, हे माकडासारखं. नंतर माकडापेक्षा थोडं विकसित झालेलं आहे, त्याच्यानंतर थोडं विकसित झालेलं आहे, त्याच्यानंतर मानवासारखे जास्त गुणधर्म, माकडासारखे कमी. लक्षात आलं काय म्हणतो मी, राईट. आणि इकडं या ठिकाणी बघा, हे बघा, हे बघा, हे आता इथं काय झालेलं आहे, हे माकड, हे माणसासारखे जास्त. आणि इथं बघितलं तर हे परिपूर्ण मानव. हेच स्ट्रक्चर आता कमी जास्त फरकामध्ये इथे आपण या ठिकाणी बघणार आहोत. लक्षात आलं काय म्हणतो. म्हणून इथं होमो इरेक्टस काय म्हणजे आपे मॅन, माणूस आहे पण थोडाफार माकडासारखा असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर निंदरथल हा स्केलेटन सापडलेलं आहे. निंदरथल दरीच्या ठिकाणी सापडलेलं आहे म्हणून त्याला. मग कसं ॲडव्हान्स्ड प्रीहिस्टॉरिक मॅन. ॲडव्हान्स्ड म्हणजे आता हा माणूस आता विकसित झालेला आहे. पूर्वी इतिहास कालामध्ये जी माणसं रानटी राहत होते तशा प्रकारचं. आणि होमोसेपियन्स म्हणजे बुद्धिमान माणूस, म्हणजे आजचा मॉडर्न मॅन. हे बघा, हे मॉडर्न मॅन. कळलं तुम्हाला हा मुद्दा. चला आता त्याच्यानंतर आता दुसरा हेड त्या ठिकाणी अपीरन्सच्या नंतर दुसरा मुद्दा कोणता त्या ठिकाणी, साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड.
आता हे कुठे मिळाले, हे स्केलेटन कुठे मिळाले, कोणत्या जागी मिळाले हे त्यांना सांगितलेलं आहे. बघा ड्रायोपिथिकस कुठे मिळालं त्या ठिकाणी, लेक व्हिक्टोरिया ऑफ आफ्रिका, बरोबर आहे. आणि हार्ट्या लेनेंगा त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश या भूभागामध्ये मिळालेला हा स्केलेटन. कोणता? ड्रायोपिथिकस, म्हणून ते नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर रामापिथिकस शिवालिक हिल इन इंडिया, भारतामध्ये शिवालिक जी टेकडी आहे ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे, शिवालिक हिल ज्याला आपण म्हणतो, तिथे त्या ठिकाणी इंडिया अँड इव्हन इन केनिया या राष्ट्रामध्ये सुद्धा मिळालं असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा ऑस्ट्रेलोपिथिकस कुठे मिळालं, टॉंगमध्ये, कुठे? साऊथ आफ्रिका, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथिओपिया, टॅन्झेनिया हे भाग आहेत, बरोबर, तिथे सुद्धा मिळाला असा त्याचा अर्थ आहे. आणि होमो हॅबिलिस हा कुठं मिळाला त्या ठिकाणी, ओल्डू व्हॅई गॉर्गी, टॅन्झेनिया इन आफ्रिका, बरोबर आहे. त्याच्यानंतर होमो इरेक्टस हे कुठं मिळाले त्या ठिकाणी, जावा पेकिंग, हा हे जे प्लेसची नाव आहेत, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. तर हे मला वाटतं जायना पेकिंग हे जे आहे ना चायनामध्ये आहे, बरोबर आहे. आता ह्यांना चायना म्हणून उल्लेख केला नाही बरं का, नाहीतर नाही आपल्याला जावा पेकिंग म्हणलं तरी चालतंय, मार तेवढे पडतात आपल्याला. त्याच्यानंतर आता निंदरथल व्हॅली, आता ते जर्मनीमध्ये आहे, इथं मात्र त्यानं उल्लेख केलेला आहे. निंदरथल दरी आहे, त्या दरीच्या ठिकाणी हे स्केलेटन मिळालं, म्हणून ह्या स्केलेटनला नाव काय दिलेलं आहे, निंदरथल मॅन असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता हे साऊथ होमोसेपियन्स ही सुरुवात कुठे, आफ्रिका खंडातून त्या ठिकाणी झालेली आहे असा त्याचा अर्थ आहे. ओके. चला त्याच्यानंतर आता बघा याचं पिरियड, हे आता अगोदर काय बघितलेलं आहे ते कसं होतं स्वरूप त्यांचं, त्याच्यानंतर त्यांचे साईट ऑफ फॉसिल रेकॉर्ड, बरोबर आहे, ज्या भागामध्ये मिळाले तिथून त्यांची अवस्था. आणि त्याच्यानंतर आता पिरियड, आता पिरियड म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये मिळाले ते, बरोबर आहे. ड्रायोपिथिकस कधी मिळालेले, मायोसिन्स इपोच म्हणजे 20 ते 25 मिलियन्स इयर्स अगो, लक्षात आलं. मिलियन्स म्हणजे लाख वर्ष असं म्हणतो या ठिकाणी, बघा लक्षात घ्या. आणि बिलियन्स म्हणजे कोटी आणि मिलियन्स म्हणजे लाख, 20 ते 25 लाख वर्षापूर्वी, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आणखीन आहे, नंतर रामापिथिकसचा आहे त्या ठिकाणी. आता ड्रायोपिथिकसचा झाला. मिओसेन्स हा सुद्धा कालावधी तोच आहे, बरोबर आहे. अँड अर्ली पिलिओसेन्सच्या अगोदरचा म्हणजे इपोच तो कालावधीला म्हणलेला त्या ठिकाणी. आणि कधी म्हणलं त्या ठिकाणी, आता वेळ दिली त्या ठिकाणी 14 to 12 मिलियन्स इयर्स ॲगो, 14 ते 12 लाख वर्षापूर्वी. बघा आता लक्षात घ्या, आता पुढे फरक येणार आहे. लाख कशाला म्हणतात, मिलियन्स कशाला म्हणतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे, आणि बिलियन्स वगैरे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता बघा लेट पिलिओसेन्स और अर्ली पिलिओसेन्स इपोज अबाउट 4 to 1 मिलियन्स इयर्स अगो. आता हे अलीकडे थोडं येऊ लागले. आता मिलियन्स इयर्स इथं कमी खर्च होऊ लागले, 4 ते 1.8 मिलियन्स इयर्स असं म्हणतात त्या ठिकाणी, बरोबर आहे. कोण? ऑस्ट्रेलोपिथिकस. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलोपिथिकसच्या नंतर आता बघा या ठिकाणी, हां आता ऑस्ट्रेलोपिथिकसला कोणाला म्हणतात त्या ठिकाणी, होमो हॅबिलिस, लेट पिलिओसेन्स और अर्ली पिलिओसेन्स 2.5 to 1.4 मिलियन्स इयर्स अगो. लक्षात आलं का म्हणतो, म्हणजे याचा कालावधी आता बघा आणखीन कमी होत चाललेला त्या ठिकाणी. आता मिलियन्स इयर किती या ठिकाणी झाले, या ठिकाणी कमी होत चालले त्या ठिकाणी, बरोबर आहे. अगोदर 4 ते 1.8 होतो त्या ठिकाणी, आता 2.5 ते 1.4 मिलियन्स इयर्स अगो असं म्हणताय. त्याच्यानंतर आता बघा नंतर आहे होमो इरेक्टस. आता हा स्केलेटन कधी सापडलेला आहे, मिडल ऑफ पिलिओसेन्स इपोच 1.5 मिलियन्स इयर्स अगो, म्हणजे
1,50,000 वर्षापूर्वी. लक्षात आलं? मिलियन्स इयर्स अगो असं म्हणतं या ठिकाणी. आता त्याच्यानंतर बघा निअँडरथलला बघा या ठिकाणी निअँडरथल लेट प्लियोस्टोसेन्स इपोच. आता 1,00,000 to 40 इयर्स. मला वाटतं 1,00,000चे शून्य बरोबर आहेत का बघा. 1 2 3 4 5 बरोबर आहेत. आणि इकडे बघा 40,000 आहेत का बघा. 1 हां 44 बरोबर. हेही बरोबर आहे. राईट. ओके बरोबर आहे. किती कालावधी आला या ठिकाणी. आता बघा अगोदर मिलियन्स येत होतं बरोबर आहे. आता 1,000वर येऊ लागले बरोबर. आता काय 1,00,000 ते 40,000 बरोबर आहे. 1,00,000 ते 40,000चा तो कालावधी तो काल. आता त्याच्यानंतर होमोसेपियन्स. आता होमोसेपियन्सचा कालावधी तर आता हे चालू आहे तेच बरोबर आहे. एक 10,000 15,000 वर्षापूर्वीपासून हे 40 म्हणलं तर 10-15,000 वर्षापूर्वीपासून हे चालू आलेलं आहे याच्यामध्ये असा त्याचा अर्थ. लक्षात का मी काय म्हणतो. त्यांना ते दिलेलं नाही ते त्या ठिकाणी. चालतं काय हरकत नाही. आता बघा पुढे स्केलेटल फीचर्स. आता स्केलेटल फीचर म्हणजे हाडांची रचना कशी होती यांची शरीराची काही त्यांना सांगितलेलं आहे. आता हा हाडांची सूचना ह्यानं काय केलं माहिती आहे का. ड्रायबितिकचं दिलं नाही, रामाबितिकचं दिलं नाही. हे मुद्दे उडवले. खरं तर आहे ह्यांची सुद्धा आहेत. लक्षात आलं. ह्यांची सुद्धा पॉईंट आहेत. आता त्यांना पुस्तकातच दिले नाही तर आपण कशाला उगीच उकरून काढायचं त्या ठिकाणी बरोबर आहे. ते नाही लिहिले तरी चालतंय कारण पुस्तकातच दिलं नाही ना त्याने ते. आपण कशाला आणखी नाही करायचं. त्याच्यानंतर आता बघा स्केलेटल फीचरमध्ये ड्रायबितिकस नाही, रामाबितिकस नाही, ऑस्ट्रालोपिथिकस आहे. हे कसं होतं या ठिकाणी ह्युमन स्केलेटन हाडांचे जे सांचे ज्याला आपण म्हणतो हाडां वगैरे बरोबर आहे. नॉट टॉलर दॅन 4 फीट. 40 फीटपेक्षा हे जास्त उंच नव्हते. जॉज लार्ज. जबडा हा लार्ज होता. प्रोग्नॅथस होता. फेस प्रोग्नॅथस म्हणजे असं स्पष्ट असं जाडजू दिसणारा. चीन ॲब्सेंट. बोलता येत नव्हतं बरोबर आहे. लुंबार कर्व प्रेझेंट. लुंबार म्हणजे पाठीचा जो काही मणका आहे ज्याला आपण म्हणतो पाठीचे मणके ते लुंबार. लुंबार म्हणजे कमरेला असं कर्व असल्यासारखं स्वरूप आहे ते. ओके. आपली पाठ एकदम अशी सरळ नाही. मध्ये गेलं तर तुम्ही हात लावता कर्व दिसतं आपल्याला. झालं. त्याच्यानंतर हे कशा झालं ऑस्ट्रालोपिथिकचं झालं. आता रामाबिथिकचं बघा या ठिकाणी सॉरी होमो हॅबिलिसचं बघा. आता लोअर जा खालचा जबडा हायली किंवा लाईटली बिल्ड हलक्यानं बनलेला आहे. डेंटेशन मोर. दातं जास्त आहेत. लाईक मॉडर्न मॅन आजच्या मानवासारखे आहेत. स्मॉलर मोलार. मात्र दाढं जी आहेत स्मॉल आहेत. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कशाचं होमो हॅबिलिसचं. आता होमो इरेक्टरचं बघा काय या ठिकाणी. होमो इरेक्टर इरेक्ट म्हणजे ताठ. इथून माणूस 2 पायावर चालण्यासाठी पात्र झाला म्हणजे इरेक्ट झाला ताठ चालण्यासाठी असा ताठ. आता बघा काय होमो इरेक्टर्समध्ये 5 फीट हाईट. 5 फीट उंची. प्रोग्नॅथस फेस त्याचा असं स्पष्ट दिसण्यासारखं. मॅसिव्ह जा. मॅसिव्ह म्हणजे जबडा जाडजूड असणे बरोबर आहे. मॅसिव्ह फेस. ह्यूज टीथ. दातं मोठे होती जास्त. ह्यूज टीथ. चीन ॲब्सेंट. बोलता येत नव्हतं. चीन म्हणजे बोलणे. नॉट किंवा चीन ॲब्सेंट म्हणलं तर बोलता येत नाही असा त्याचा अर्थ आहे. बोनी आयब्रो आर प्रेझेंट. बोनी म्हणजे हे बघा हे आयब्रो हे मध्ये डोळ्यामध्ये. डोळे कुठे आहेत त्या ठिकाणी ह्या कॅव्हिटीमध्ये आहेत असा त्याचा. ओके. चला पुढे. आता बघा निअँडरथल मॅन काय वैशिष्ट्य आता ते बघा या ठिकाणी. निअँडरथलमध्ये हेवी बिल्ट शॉर्ट प्रॉमिनंट ब्रो रिजेस. आता ब्रो रिजेस हे आयब्रोचे रिजेस आहे बरोबर आहे. हे रिजेस प्रॉमिनंट स्पष्ट दिसण्यासारखे आहेत असा त्याचा अर्थ आहे. ओके. प्रॉमिनंट रिजेस. लो फोरहेड. समोरचं डोका कमी. डीप जॉज. डीप काय म्हणतंय डीप जॉज बरोबर आहे. जबडा त्याचा कसा डीप असल्यासारखं. चीन ॲब्सेंट. बोलता येत नव्हतं. आउटवर्डली कर्वड थाय बोन. मांडीचा बोन थोडंसं कर्व असल्यासारखं
बरोबर. आता हे मॉडर्न मॅनचं आता या ठिकाणी होमोसॅपियनचं तर काही मुद्दे दिल्यानंतर आपण घ्यायचंच नाही, विषयच मिटला. आता त्याच्यानंतर आता बघा पॉइश्चर. पॉइश्चर म्हणजे बॉडीचा थांबण्याचा आकार. पॉइश्चर म्हणजे कसं वाकलेलं आहे का, त्याच्यानंतर माकडासारखं आहे का, ताट आहे, ते सांगितले त्यानं. आता बघा पॉइश्चर. ड्रायबिथस कसं होतं, सेमी इरेक्ट, पूर्ण इरेक्ट नव्हता, माकडासारखं. जसं माकड कसं जातं वाकून 2 पाय 2 हातावर, त्याला म्हणतात सेमी इरेक्ट. आता इथं बघा रामापिथिकसमध्ये त्यांनी इरेक्ट असं म्हणलेलं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आणखीन इथे पुढे ऑस्ट्रोलोपिथिकसमध्ये अपराईट म्हणलेलं आहे. अपराईट म्हणजे सरळ, बरोबर. त्याच्यानंतर इरेक्ट. आता हे इरेक्ट कुठं ठिकाणी होमो हॅबिलिस इरेक्ट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर होमो हॅबिलिस नंतर होमो इरेक्टस, तेही इथं इरेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर नेंदलथर इरेक्ट. आणि आजचा मानव हा सुद्धा ताटच चालतो. ताट कसं चालतं, त्याला 2 पायावर चालता येतं म्हणून ताट चालू शकतो, असा तर ताट झालं. हे पॉश्चरच्या बाबतीत झालं. क्रॅनियल कॅपॅसिटी. आता मेंदूची क्षमता या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही कवटी, ही जी कवटी आहेत ना, हे असं जर कवटी जर काढलं तर ह्याच्यामध्ये किती मेंदू बसलेला आहे, किती लिटर, बरोबर आहे, लिटरमध्ये बसलेलं आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी काढता येतं. जेवढं मानवाचं मेंदू मोठं असेल तेवढं बुद्धिमान माणूस. फक्त माणसात तुलना आहे, मानव, चिंपांजी, गोरिला वगैरे ह्याच्यामध्ये. नाहीतर तुम्ही हत्तीचं डोकं आणताल त्या ठिकाणी, हत्तीचं डोकं माणसापेक्षा खूप वेगळं असतं त्या ठिकाणी, बरोबर, मोठं असते. पण मोठं असलं तरी ते मानवासारखी म्हणजे काय, चिकित्सक बुद्धी राहत नाही, असा त्याचा अर्थ. चला पुढे. आता इथं काय झालं, क्रॅनियल कॅपॅसिटी, मेंदूची कॅपॅसिटीमध्ये किती. आता हे ब्रेन आपण जर काढलं या ठिकाणी तर तिथं किती लिक्विड बसते, त्याला म्हणतात क्रॅनियल कॅपॅसिटी किती येतं ते, बरोबर आहे, असा त्याचा अर्थ. क्रॅनियल कॅपॅसिटी रामापिथिकसमध्ये, ड्रायबिथिकसमध्ये काय नाही, रामापिथिकसमध्ये नाही, मात्र काय या ठिकाणी ऑस्ट्रोलोपिथिकसमध्ये आहे. काय आहे या ठिकाणी बघा, 450 to 600 cc एवढं त्याच्यामध्ये काही द्रवपदार्थ टाकला त्या ठिकाणी तर तेवढी कॅपॅसिटी असते, असा त्याचा अर्थ. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ऑस्ट्रोलोपिथिकस झालं. होमो हॅबिलिस. हा सुद्धा इरेक्ट, हा इरेक्ट असून सुद्धा हा काय म्हणलंय, काय चालू आपलं, क्रॅनियल कॅपॅसिटी चालू आहे की नाही, बरोबर आहे. रामापिथिकस, ड्रायबिथिकस नाही, होमो ऑस्ट्रोलोपिथिकसचं चालू आहे, होमो हॅबिलिसचं चालू आहे, होमो इरेक्टसचं चालू आहे. आता ह्यांच्यामध्ये बघा या ठिकाणी, ह्याच्यामध्ये असं दाखवलेलं त्या ठिकाणी. आता हे म्हणजे आता ह्यांचं हे प्रमाण वाढतच गेलेलं आहे, म्हणजे माणूस तिकडं आधुनिकतेकडे चालला आहे असा अर्थ. अगोदर 40 ते 450 ते 600 cc होती. cc म्हणजे इथं हे कवटी काढल्यानंतर इथे बसणारं लिक्विड किती बसू शकतं ते नाही, ते काढलेलं असतं, बरोबर आहे. 450 to 60 एवढं त्या ठिकाणी बसू शकतं. कशामध्ये, ऑस्ट्रोलोपिथिकसमध्ये. लक्षात आलं. चला पुढे. त्याच्यानंतर 650 to 800 cc, बरोबर. हे सुद्धा आहे कशात बसलं, हे चला 650 to 800 cc, बरोबर आहे. म्हणजे CCची जागा किती असते ते दाखवलेलं आहे. आता त्याच्यानंतर आहे, नंतरचा मुद्दा त्या ठिकाणी आहे कशामध्ये आता बघायचं आपल्याला, होमो इरेक्टसमध्ये. होमो इरेक्टसमध्ये काय परिस्थिती या ठिकाणी बघा, क्रॅनियल कॅपॅसिटी 1400 cc, बरोबर आहे. आता हे बघा, हे प्रमाण वाढत चाललंय अजून. हॅलो हॅलो. हा नमस्ते सर, मी पॅनासॉनिक कडनं बोलतोय सर. कोण बोलताय? पॅनासॉनिक मधनं बोलतोय सर. पॅनासोनिक. हा वंजाळे सर बोलतात का?
तुम्हाला कोण पाहिजे तुम्हाला? वंजारे सर. कुठून बोलताय तुम्ही? पुण्यातनं सर, पॅनासॉनिक कस्टमर केअर मधनं. हां. जे पॅनासॉनिक काय टीव्ही घेतला होता का सर तुम्ही? नाही तसं काही नाही. मी डॉक्टर सय्यद अकबर आहे. हां ओके सर. सॉरी सर. चालतं, काही हरकत नाही. ओके हां, ठीक आहे, ठेवतो. वीडियो कॉल को आगे करके के भी नहीं, चलो अपना चलता रहा अपना, काय चलो ना. हां चला, आता मी या ठिकाणी सांगत होतो, हे क्रॅनियल कॅपॅसिटी आता कोणाची सांगत होतो तुम्हाला? होमो इरेक्टसची सांगत होतो. किती? 900. आणि इथं निंदरथाल मॅनची क्रॅनियल कॅपॅसिटी 1400 सीसी. आणि मॉडर्न मॅन होमो सॅपियन ज्याला आपण म्हणतो ते आहे 1450 सीसी. सीसी म्हणजे ml. हे कवटीच्या मध्ये मेंदू जे बसलेलं असते त्याची जागा किती, बरोबर आहे? जेवढी जास्त जागा असेल तेवढं ब्रेन विकसित झालेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे माणसाचा, बरं का, माणसासाठी. नाही तर तुम्ही माणसाच्यापेक्षा हत्तीचं जास्त मोठं असतं डोकं आणि त्याच्यामध्ये मेंदू त्याच्यापेक्षा जास्त असतात. नाही तर आपल्यापेक्षा त्यांनी हुशार असतात का, म्हणजे असं नाही. या प्रतितलावर मानवापेक्षा दुसरा प्राणी हुशार नाही, बरोबर आहे? हे म्हणणे आहे. आणि दुसरं आणखीन एक सांगतो, मूर्खसुद्धा माणसासारखा दुसरा कोणी नाही, हे माहीत असा तुम्हाला. चला असू द्या, आता ते विषय आपल्याला या ठिकाणी हे करायचं नाही. चला आता पुढे बघा. या ठिकाणी नंतर कोणता मुद्दा आला? स्पेशल फीचर्स इफ एनी. आता ह्याचं काय खास वैशिष्ट्य आहे बघा. आता मुद्दा ड्रायोपिथिकचं दिलेलं आहे बघा. ड्रायोपिथिकचं का हे शेवटचा मुद्दा. क्लोज सिमिलरिटी टू चिंपांजी. म्हणजे हे चिंपांजीसारखं, गोरिलासारखं, आपेसारखं जास्त दिसत होतं. आता रामापिथिकचं मिळालं नाही. आता पुढे नंतर आता बघा, रामापिथिकाच्या नंतर कोणतं या ठिकाणी? ऑस्ट्रलोपिथिकच आहे. ऑस्ट्रलोपिथिकस काय? मॅन विथ अपे ब्रेन. माणूस आहे, म्हणजे ब्रेन कसं आहे? आपेसारखं आहे, बरोबर? आपे म्हणजे टेलिस मंकी. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी होमो हॅबिलिसचं काय आहे? प्रॉबेबली डू नॉट ईट मीट. आता इथं शक्यता मीठ खात नव्हते असं म्हणते त्यांना. मेड टूल्स म्हणजे मांस खात नव्हतं, म्हणजे जनावरांचं, प्राण्यांचं भक्षण करत नव्हते त्यांनी. मग काय करायचं? इथं बघा काय झालेलं आहे? मेड टूल्स, साधन तयार करणे, साहित्य साधन. फ्रॉम स्टोन, दगडापासून. त्याच्यानंतर निकड नेम हँडीमॅन. आता निकड नेम म्हणजे काय? मानवाची किंवा उपनाम ज्याला पण तो मानाला, बरोबर आहे? हात असलेला माणूस. हात आता का पूर्वी हात होते का नव्हते का असं म्हणता येतं का? पण हात अगोदरची जी माणसं कशी होती? चिंपांजीसारखा ड्रायोपिथिकच होता. आणि ते हात कशासाठी वापरायचं? चालण्यासाठी, बरोबर आहे? असा त्याचा अर्थ आहे. तर आता इथं काय? हँडीमॅन. हँडी म्हणजे हात असलेला, झालं असं. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी होमो इरेक्टस. आता होमो इरेक्टस काय झालं या ठिकाणी? इथं बघा त्या ठिकाणी काय? प्रॉबेबली एट मीट. एट म्हणजे खाणे, खाल्ला. मांस खात होता अगोदर, खाल्ला त्यांनी. ऑमनिव्हरस माईट हॅव यूज फायर. ऑमनिव्हरस, इथूनच आगीचा वापर कसा करायचा, इथून सुरुवात झाली. लक्षात आलं काय म्हणतो? आता कसं करायचं ते आता पुढे या ठिकाणी सांगतो. स्पेशल फीचर्स इफ एनी. त्याचं खास वैशिष्ट्य असतात आणि जे काही असेल ते. बरं, खास वैशिष्ट्य असं म्हणतं. कशामध्ये या ठिकाणी? कशामध्ये या ठिकाणी? होमो इरेक्टसमध्ये काय तुम्हाला मी सांगितलं होतं ना, काय करत होतं? प्रॉबेबली एट मीट. ऑमनिव्हरस, मांस खात होतं. ऑमनिव्हरस म्हणजे दोन्ही काय तर. माईट हॅव यूज फायर, आगीचा वापर इथून सुरू झाला त्याने करायचा, बरोबर आहे? शिजून खाणे ज्याला आपण म्हणतो. आता निंदरथलचं या ठिकाणी बघा. युज्ड हिड बरीड अँड देअर डेड कन्स्ट्रक्टेड फ्लेंट टूल्स. आता बघा या ठिकाणी काय? यूज हिड बरीड, बरं. यूज म्हणजे मेलेल्या माणसाला पुरण्याची कला इथून सुरू झाली. मरून पुरणे ज्याला जमिनीपर म्हणतो, बरोबर आहे? अगोदर कसं होतं?
मेले की फेकून द्यायची त्या ठिकाणी, कुठे का असणार त्या ठिकाणी. मग तो पुरण्याची या कालावधीपासून सुरू झाला. लक्षात घ्या. आणि कन्स्ट्रक्शन फ्ल्यून टूल्स, फ्ल्यून म्हणजे गारगोट्यापासून हे आग तयार करत नव्हते का हो? असं हे त्याला विस्तो हे करून छटछट छटछट असं मारून मध्ये कापूस घ्यायचं आणि त्याला लावायचं. आता काय सगळं कार्डिंग पेट्या खूप झाले, असं मारले की आगच आग तयार होते. पूर्वी तसं होत नव्हतं ते, बरोबर. तसं ते करत होते. बरं. त्याच्यानंतर आता का डेव्हलप्ड डिस्टिंक्ट रेसेस अँड डेव्हलप्ड केव आर्ट अबाउट 18,000 इयर्स अगो. आता हा कालावधी 18,000 वर्षापूर्वीपासूनचा आहे. मिलियन्स नाही दिले बरं का, लक्षात घ्या. काय म्हणलेलं आहे? 18,000 इयर्स ॲगो असं म्हणलेलं आहे. अगोदर तुम्ही बघितलं मिलियन्स होतं अगोदर, कुठेही बघा त्या ठिकाणी, बरोबर. आता काय झालेलं आहे? हळूहळू हे विकसित झालेले असा त्याचा अर्थ. ओके, चला. आता हा प्राणी कसे विकसित झालेले आहे बघा, इथं दिलेलं आहे. हा ड्रायपिथिकस, रामापिथिकस, ऑस्ट्रोलोपिथिक, होमो इरेक्टस, निंदरथल, बरोबर आहे. त्याच्यानंतर मॉडर्न मॅन. कळला तुम्हाला? असा त्याचा चालेल. चला पुढे. क्रेनियल कॅपॅसिटी ऑफ ह्युमन बीइंग इन्क्रीज्ड ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम. विशिष्ट कालावधी झाल्यानंतर त्या ठिकाणी मानवाची बुद्धिमत्ता वाढते, बरोबर आहे. असं त्याचा. अँड लार्ज साईज ऑफ frontal lobe helped in development of high forehead. हाय फोरहेड म्हणजे समोरचं डोकं ते डेव्हलप झालेलं आहे असा त्याचा अर्थ. ओके, चला. इन्क्रीज इन इंटेलिजन्स नेसेसिटेड फिजिकल डेव्हलपमेंट सो दॅट बॉडी अँड ब्रेन could be used effectively or productively असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे इथूनच मानवाने काय केलेलं आहे? बुद्धीचा वापर करून परिणामकारक आणि उत्पादनता वाढवण्याचं काम केलं. झालं. बायपेडियल लोकोमोशन, दोन पायावर चालणे इथून सुरू झालं. अपराईट पॉइश्चर, पॉइश्चर म्हणजे सरळ आहे बघा. अगोदर कसं बँड झालेलं आहे ते बघा, इथून राईट झालेलं आहे का? राईट. तर या पद्धतीने याच्यामध्ये हे पूर्ण इथं दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आता बघा पुढे सांगतो मी काय. तर बघा, फ्रीडम ऑफ फोर लिम्ब फ्रॉम द लोकोमोटरी फंक्शन. आता फ्रीडम ऑफ फोर लिम्ब म्हणजे समोरचे हात जे चालण्यासाठी वापर करत होतो त्याच्यापासून मुक्ती मिळाली, बरोबर आहे. नाही तर समोरचे जे काही असतील जनावरांचे पाय आहेत, आपले हात आहेत आता, बरोबर. आपण पाय समजा अगोदर खरं तर पाय होते असं गरे धरू, कारण ती जागा कशी होती? ती कशासाठी वापरण्यासाठी, बरोबर आहे. फक्त हात म्हणजे हातांचा वापर चालण्यासाठी नव्हता, पकडण्यासाठी, धरण्यासाठी, कोणतेही कामं करण्यासाठी हातांचा उपयोग तिथून सुरू झाला. आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो ते. हा महत्त्वाचा बरं का मुद्दा. बघा हा मुद्दा, इथून फार मोठी कला विकसित झाली बघा. फ्रीडम ऑफ फोर लिम्ब फ्रॉम लोकोमोटरी फंक्शन्स अँड, लोकोमोटरी फंक्शनपासून हाताला मोकळं सोडून दिली म्हणून काय? अपोजेबल थंब. अपोजेबल थंब म्हणजे हे आपल्या हातांचे बोट आहेत त्याच्यापेक्षा हा अपोजिटमध्ये आहे, हा हातांचा. लक्षात आलं? अपोजेबल थंब त्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. अपोजेबल थंब लीड टू बेटर युटिलायझेशन ऑफ हँड, चांगल्या पद्धतीने हाताचा उपयोग करण्यासाठी होतो असा त्याचा अर्थ. बायपेडियल लोकोमोशन, दोन पायावर चालणे. अगोदर बघा कसं तर इथं खाली दिलेलं चित्र, दोन पाय आणि हातावर चालवत होतं माकड. आता ते नंतर आता मोठं झाल्यानंतर दोन पायावर सरळ चालायला सुरू केलं. बायपेडियल लोकोमोशन, कॉमा अपराईट पॉइश्चर
अपवर्ड पॉस्चर, अपराइट पॉस्चर coupulated with the stereoscope vision helped man to move around the safely on land. आता जगामध्ये पृथ्वीतला आपल्याला सेफली राहण्यासाठी दुर्बिणीचा उपयोग करून काय प्रॉब्लेम आहे तर निसर्गात ते बघायला लागले वर आकाशगंगेमध्ये वगैरे. एव्होल्युशनरी हेवी ऑफ मॅन evolutionary and history of man was traced. आता evolutionary आणि हिस्ट्री मानवाची काय झालेली आहे मिळालेली आहे विथ द हेल्प ऑफ फॉसिल रिमेन. आता खडकामध्ये जे प्राण्यांचे माणसांचे जे अवशेष मिळेल त्याच्यावरून सांगता येतं असा त्याचा अर्थ आहे. फॉसिल चला बरोबर फॉसिल रिमेन असं म्हणते फाउंड ओव्हर ए पिरियड ऑफ टाईम, विशिष्ट कालावधीपर्यंत ते आपल्याला मिळतात. चला यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या डोक्याचा वापर करा म्हणतंय. ओके यूज युअर ब्रेन पॉवर इव्हन दो द क्रॅनियम ऑफ. आता इथं विषय बघा ते मी सांगितलेलं आहे तोच म्हणलं मी तुम्हाला अगोदर शिकवत असताना सांगितलेलं की मानवाची बुद्धिमत्ता एवढी बी नाही की हत्तीचं डोकं खूप मोठं असतं. इव्हन दो द क्रॅनियम ऑफ एलिफंट लार्ज दॅन दॅट ऑफ मॅन. त्या माणसापेक्षा असं असून सुद्धा हत्तीचं डोकं माणसापेक्षा मोठं असतं त्याला म्हणतंय. मग काय म्हणतंय ह्युमन आर कन्सिडर्ड ॲज किंवा कन्सिडर्ड मोर इंटेलिजन्स दॅन द एलिफंट. व्हाईट इज सो. एलिफंटपेक्षा माणूस हुशार आहे का असं म्हणतंय. राईट असं काही होऊ शकत नाही. चला पुढे. सम ऑफ आवर अनसिस्टर, आपले काही आता पूर्वज आहेत अँड देअर एव्होल्युशनरी हिस्ट्री. देन त्याच्यानंतर मानवाचे जे अनसिस्टर आणि त्यांची एव्होल्युशनरी हिस्ट्री इज शोन इन टेबल. या टेबलमध्ये कुठं ते दाखवून द्या असं म्हणतं आहे. बरोबर. चला पुढे आता या ठिकाणी बघा. द अबोव टेबल क्लिअर्स shows the gradually increase in cranial capacity, shape of skull, dentition of the ancestral human till the date on the journey of evolution. On the journey of evolution will continue. ते कंटिन्यू होतं असा त्याचा अर्थ. त्याच्यानंतर आता बघा इंटरनेट माय फ्रेंड. इंटरनेट माझं नाही आपल्या सर्वांचं फ्रेंड करून घ्या अगोदर. राईट. चला इंटरनेटचं बघा सगळी माहिती मिळते आपल्याला. रिसेंटली द ए फॉसिल पार्क हॅज बीन एस्टॅब्लिश्ड. एवढं जात असलेलं त्याला विकसित केले गेलेलं इन गडचिरोली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट. Find more information about वादलधाम फॉसिल पार्क. बघा ते कुठं त्या ठिकाणी आपल्या भागातलं उदाहरण आहे ते असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर बघा फॉसिल अबाउट इन्फॉर्मेशन. फॉसिल वरून वाचतो त्या ठिकाणी बघा फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट केव इन इंडिया. आपल्या भारत देशामध्ये कुहे किती आहेत ते दाखवा म्हणत आहे. वन सच प्लेस इज इन मध्य प्रदेश. बघा मध्य प्रदेशमध्ये आहे. इट इज ॲट भीम बेटका रॉक शेल्टर इन रेझिन डिस्ट्रिक्ट. फुल स्टॉप. Here we cannot see cave pointing by the
हिस्टॉरिक ह्युमन. बरोबर. अशा पद्धतीने हा धडा इथे संपलेला आहे. आणि काही इथे या ठिकाणी फोटो दिलेले आहेत आणि फोटो कोणाचे आहेत तर फक्त नावं लिहायची उल्लेख करून. बरोबर. ओके. तर अशा पद्धतीने हा धडा आपला इथे संपलेला आहे. उद्या आपण या धड्यावरच्या परीक्षा आपण घेऊया. काही शंका कुशंका असतील तर अगोदर तुम्ही या धड्यावरच्या मला विचारा, मी तुम्हाला सांगतो. ओके. आय विल स्टॉप हिअर.